ती मला म्हणाली, ताई मी तुझ्याबरोबर फिल्म करायला रेडी आहे, नाटक करायला रेडी आहे, मी तुझ्याबरोबर चंद्रावर पण यायला रेडी आहे. तो पण चंद्रावर आपण आता नको जाऊया, आपण आता फक्त नाटक करूया. मग मी भेटलो, मग तिला स्क्रिप्ट ऐकवलं, मी तिला आवडलं. तर सगळ्यात पहिल्यांदा कास्टिंग झालं ते अमृताचं झालं आणि ती प्रोड्युसर म्हणून पण इन झाली त्याच्या. आणि सूर्याच्या हे कॅरेक्टर एनर्जी जी आहे सूर्याची ना ती खूप सिमिलर आहे, पण सूर्याच्या खूप इन्सिक्युअर आहे, ती खूप अशी मुजरी आहे थोडीशी, नवऱ्याला खूप अशी कुरकुर करत असते सतत, म्हणजे स्वप्नीलला नॉर्मल बाईक, नॉर्मल बायको आहे ती. ही करेक्ट आहे, ही थिएटरला वर्क होऊ शकते. कारण मला खूप लोकांनी घाबरवलं होतं अमृताचं कास्टिंग केल्यानंतर की अरे बापरे वगैरे वगैरे वगैरे. मग तिने कधीच केलं नाही नाटक असं तसं, पण त्या सगळ्यांना तिने चुकीचं ठरलेलं आहे. ज्यांनी विरोध केला अमृताच्या कास्टिंगला त्यांनी प्लीज येऊन नाटक बघावं. आणि नाटकाचा आनंद हा वाढत जातो, कारण प्रयोगागणित त्याची गंमत वाढते. सो त्या नाटक करण्याची मजा आहे की जर करेक्ट ग्रुप फॉर्म झाला तर त्या आनंदातलं सातत्य तुम्हाला ठेवता येतं आणि ते वाढवता येतं. मला असं वाटतं की नाटकाच्या प्रयोगाला प्रयोग म्हणतात, कारण तो प्रत्येक प्रयोग वेगळा असतो. त्यामुळे लोकांसमोर येण्याचा आनंद हा प्रत्येक प्रयोगाचा वेगळा आहे. काही म्हणजे काय म्हणतात, आता पडदा उघडल्यावर मी पहिल्यांदा नाटक केलं होतं तेव्हा सगळ्या प्रयोगांना मला टाळ्या यायच्या. आता पडदा उघडल्यावर टाळ्या येतात, म्हणजे एंट्रीला टाळ्या येतात. सो एंट्रीला टाळ्या घेणं इज वन स्टेप अप. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा तिघांचं खूप मनापासून स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी खरं तर आम्हाला खूप मोठी प्रतीक्षा होती की अमृता खानविलकर आणि स्वप्नील जोशी आम्हाला रंगभूमीवर कधी पाहायला मिळणार. तर मधुगंधा मॅम, हा योग तुम्ही कसा जुळवून आणलात आणि जेव्हा तुम्ही ह्या नाटकाचं स्क्रिप्ट लिहायला घेतलं तेव्हा तुमच्या डोक्यात ही पात्र फिक्स होती का की अमृता आणि स्वप्नीलच हे नाटक करतील? नाही, मी नाटक लिहिताना कास्टिंग करत नाही ऍक्च्युली. नाटक मी गेले 1.5 वर्ष लिहित होते. त्या दरम्यान मी आणि अमृता वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी भेटत होतो. तिच्याकडे काही कॉन्सेप्ट होत्या, त्या ती ऐकत होती मला वगैरे वगैरे, असे वेगवेगळे कारणाने भेटत होतो. त्या भेटीगाठींदरम्यान मला असं जाणवलं की माझी जी सूर्यजा आहे तिच्यामध्ये जी एक अशी तडतड आहे, जी एनर्जी आहे, जो एक थोडंसं अग्रेशन आहे, ते सगळं मला तिच्यामध्ये दिसत होतं. आणि ते लिहित असताना मला असं एक डिसिजन माझा होत गेला की अमृताला आपण विचारूया ह्या रोलसाठी म्हणून. आणि ते स्क्रिप्ट झाल्यानंतर मी तिला एकदा विचारलं आणि ती खूप वेब सिरीज आणि बाकी काय काय करते, तर तू किती बिझी आहेस, तुला नाटक करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? तर तिचं उत्तर मला आठवतं. सॉरी मी सांगते. ती मला म्हणाली, ताई मी तुझ्याबरोबर फिल्म करायला रेडी आहे, नाटक करायला रेडी आहे, मी तुझ्याबरोबर चंद्रावर पण यायला रेडी आहे. तो पण चंद्रावर आपण आता नको जाऊया, आपण आता फक्त नाटक करूया. मग मी भेटलो, मग तिला स्क्रिप्ट ऐकवलं, मी तिला आवडलं. तर सगळ्यात पहिल्यांदा कास्टिंग झालं ते अमृताचं झालं आणि ती प्रोड्युसर म्हणून पण इन झाली त्याच्यामध्ये. आणि इकडे मला अगदी सांगायचंच आहे की कुठलीही लेखिका जेव्हा तुमच्याकडे ती ज्या गोष्टीवर 1 वर्ष काम करते, ती प्रोड्यूस करणार होती हे मात्र होतच. पण तिने मला ॲज अन ॲक्टर सुद्धा विचारलं असताना तरी पण मी हो म्हणालेच असते. पण इट इज हर क्रेडिट की ती म्हणाली की नाही, आपण प्रोड्यूस पण करूयात. आणि ह्यात आय थिंक तिचा मोठेपणा आहे, कारण तिला ते सगळं समजून घ्यायचं होतं आणि तिला ना हात घेऊन पुढे चालायचं होतं. आणि अशी मला असं वाटतं तशी माणसंच खूप कमी आहेत. सो इट्स हर क्रेडिट की आज माझं एक प्रोड्युसर म्हणून पण लग्नपंचमीसाठी नाव लागतं. सूर्य जेव्हा पात्र ऐकलं तेव्हा त्याच्यात साम्य काय जाणवलं? जसं मॅम म्हणाल्या की स्वभाव एनर्जी सेम आहे, तर तुम्हाला ते साम्य जाणवलं का? आणि नाटकाला होकार देण्यापूर्वी की बास आता मी हे नाटक करते, ही ती मुवमेंट म्हणजे जेव्हा तिने मला विचारलं तेव्हा एक 80% माझं होकार होता. मग ती मला एक फॉर्मॅलिटी म्हणून ती म्हणाली, चल आपण स्क्रिप्ट वाचूयात. मग ती आम्ही वाचली आणि 20% आम्ही म्हटलं चला करूयात हे. आणि इट वॉज रिअल फन, कारण सूर्याच्या हे कॅरेक्टर एनर्जी जी आहे सूर्याची ना ती खूप सिमिलर आहे, पण सूर्याच्या खूप इन्सिक्युअर आहे, ती खूप अशी मुजरी आहे थोडीशी, नवऱ्याला खूप अशी कुरकुर करत असते सतत, म्हणजे स्वप्नीलला नॉर्मल बाईक. नॉर्मल बायको आहे ती, तर ते मला सगळं खूप मजेशीर वाटलं. त्यात तिला एक तो चष्मा दिलाय थँक्स टू जो आमचं दिग्दर्शक घालून फिरतात. बट ती ॲज अ पर्सन ती अमृतापेक्षा खूप वेगळी आहे, पण मला त्याच्यात खूप मजा वाटली. आणि एकतर कॉमेडी नाटक आहे, नात्यांविषयी एक खूप भाष्य करणारं नाटक आहेच, पण त्यात एक कॉमेडीचा तडका आहे. आणि
तो मी कधीच एक्सप्लोअर केला नाही आणि माझ्या पहिल्या नाटकात कॉमेडी एक्सप्लोअर करणं वॉज रिअली समथिंग फॉर मी. पण मी म्हटलं की चला यार, वाय नॉट. म्हणजे जिकडे लेखिकेला एवढा विश्वास आहे, मला असं वाटतं की जेव्हा कोणी तुमच्यावर विश्वास दाखवतं ना, यू शुड रिअली रिअली ट्रस्ट दॅट पर्सन ब्लाइंडली. आणि मला आनंद आहे की मी तिला ट्रस्ट केलं या बाबतीत. माझ्या प्रश्नाचं उत्तर अर्धच राहिलं कारण माझ्या नटींनी सॉरी मी नो प्रॉब्लेम. आय एम सो सॉरी. आणि स्वप्नील जोशी माझा खूप वर्षांपासूनचा मित्र आहे आणि वाळवीमध्ये मला त्याच्यातली ती बिझनेसमॅनची चुणूक दिसली होती. आणि आम्ही जेव्हा जेव्हा निपुण, मग दुसरा मुद्दा होता अमृतानंतर की दिग्दर्शनसाठी काय करावं म्हणून. तर मग मी निपुणला फोन केला आणि मग निपुणचं काम मला माहिती होतं आणि निपुणच्या बद्दलची कीर्ती ऐकली होती की जो शांत आहे, आपल्या सेन्सिबिलिटीचा आहे वगैरे वगैरे, असं तसं जे नंतर सिद्ध झालं की हो ते सगळं बरोबरच होतं. तर निपुण इन झाला आणि मग स्वप्नील जोशीचा जो कॉल होता तो माझा आणि निपुणचा, म्हणजे आमच्या टीमचा जॉईंट कॉल होता की जे पात्र आहे ते, की तो शांत आहे, समंजस आहे, थोडंसं म्हणजे थोडं स्वप्नीलमध्ये त्याच्या छटा आहेत त्या सगळ्या, ज्या सात्विकमध्ये आहेत. म्हणजे सात्विक, ज्याचं नावच सात्विक आहे, तसा तो आहे. तो आमचा अशा रीतीने कास्टिंग झाला. बाकीच्या 2 कास्टिंग बद्दल निपुणच बोलेल. बाकीचं 2 कास्टिंग म्हणजे अनेक पात्र आहेत त्यामध्ये. साधारण 3 पुरुष पात्र आणि 3-4 स्त्री पात्र. तर सगळी व्यावसायिक गणितं वगैरे पण लक्षात घेता अशी मोठी टीम करून पण एका परीने चालत नाही. आणि कुठल्या तरी अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला हे एक प्रकारे चॅलेंज पण असतं की वेगवेगळी पात्र करणं. आणि नाटकामध्ये तर अजून ते चॅलेंजिंग असतं, कारण का तुम्ही तो गेटअप बदलायचा असतो आणि मग तुम्ही इथे यायचं असतं. म्हणजे त्या अख्ख्या टीमचं ते काम होतं. आणि सो हे नक्की ठरलं की मला एक पुरुष अभिनेता आणि एक अभिनेत्री असं हवं आहे, जे ही वेगवेगळी पात्र करतील आणि ते ताकदीचेच लागतील, कारण का अनेक वेगळीच पात्र आहेत. म्हणजे एकाचा एकाशी संबंध अजिबात नाहीये त्याच्यामध्ये. जे मी मधुगंधाचं मला वाटतंय एका महिन्यात 3-4 वेळेला वाचन ऐकलं. म्हणजे जी 15-20 लोकांसमोर ती नाटक वाचून दाखवायची आणि ती ते इतकं सुंदर करायची. म्हणजे ते नाटक असं उभं राहायचं डोळ्यासमोर तिच्या वाचनामुळे. आणि सो तेव्हाच असं झालं होतं की मला असं वाटतं की ती जे दुसरं पात्र आहे ते तूच कर. आणि जे पुरुष पात्र आहे त्यासाठी एक सुनील अभ्यंकर म्हणून अभिनेते आहेत. ते भाडीपच्या काही व्हिडिओजमध्ये पण दिसतात. त्यांनी संजा छाया म्हणून नाटक पण केलंय, अनेक चित्रपट मालिकांमध्ये पण दिसतात. मधुगंध आणि परेश सरांबरोबर त्यांनी खूप काम केलंय. तर ते मला कल्पना होती की ते खूप चांगले अभिनेते आहेत, कारण का त्यांनी म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये काम करायचो तेव्हा आम्ही त्यांच्या दंतकथा ऐकल्या होत्या की राया जेव्हा येतो स्टेजवर तेव्हा तो फक्त तोडतो वगैरे, असं सगळं आम्ही ऐकलं होतं. आणि माझं एक त्यांच्याबरोबर दुसरं नातं असं आहे की मी जेव्हा CA करत होतो तेव्हा ते माझे पहिले सर होते. ते CA आहेत सुनील अभ्यंकर. तर ते ऑन बोर्ड आले आणि त्या दोघांनी मधुगंधाने तर आधीपासूनच, पण राया आल्यावरती तो निर्णय जो आहे तो पूर्णपणे योग्य आहे हे दाखवून दिलं पहिल्या तालमीपासून. ती एक मजा आहे त्या दोघांची. नाव फार इंटरेस्टिंग वाटते, लग्नपंचमी. तर ते शीर्षकामागचं काय आहे? काय कोणाचा कॉल होता? कारण की ते छोटं बट आणि रिलेशनबद्दल नाटक आहे, तुम्ही असं म्हणालात. तर त्यावर म्हणजे ॲप्ट वाटते नाव. तर नावाचा काही किस्सा आहे किंवा काय असं रँडम? जॉईंट कॉल होता आमचा. माझ्याकडे 2-3 टायटल्स होते नाटकाची, पण माझा डिसिजन होत नव्हता की हे करू की ते करू, हे करू की ते करू. मग काही म्हणायचं नाही लग्नपंचमी बोर आहे, काय म्हणायचं नाही मग हे कर ते कर ते कर, असं करत करत मग मी ते निपुणशी डिस्कशन करूनच आम्ही त्या कन्क्लुजनला आलो की नाही, म्हणजे नात्यामध्ये जसे विविध रंग असतात किंवा रंगपंचमीमध्ये जसे विविध रंग असतात, तसे लग्नाची पण पंचमी असते जी आपण रोज साजरी करतो आणि त्याच्यामध्ये नात्याचे विविध रंग असतात, वेगवेगळ्या शेड्स असतात आणि त्या मर्ज होतात एकमेकांमध्ये, म्हणून ते लग्नपंचमी असं नाव. अमृतम, तुमचं हे पहिलं नाटक आहे. तुम्ही एक 10, 12, 15 वर्ष इंडस्ट्रीत आहात. हिंदी, मराठी, टेलिव्हिजन, OTT सगळं केलंय. पण मग नाटकासाठी इतका वेळ वाट का पाहावी लागली? जनरली कलाकारांना म्हणजे कलाकाराकडे एखादी भूमिका दिग्दर्शक घेऊन येतो.
तर तुम्ही इतक्या वर्षात कधी अप्रोच केलेच नाहीत, की म्हणजे इतका वेळ का लागला नाटकासाठी? मला असं वाटतं तुम्ही दिग्दर्शकांना हा प्रश्न विचारला पाहिजे. कारण नाही मला विचारलं गेलं आणि अर्थात सिनेमे करत असताना कधी तेव्हा असं लक्षातही आलं नाही की हे आपण करायला हवं म्हणून. की एकातनं एक असं दुसरं काम मिळत गेलं आणि माझ्या नाही एवढं लक्षात आलं. रादर एवढे फार ऑफर्स पण आले नाहीत नाटकाचे आणि असं कदाचित समज असेल की आता सिनेमे करतीये किंवा हिंदी करतीये तर मग नाटक करेल का? वगैरे, वगैरे. एक साधारण असा एक एक ऑकवर्ड मोमेंट येऊ शकतो कोणाच्याही अ, अ, विचारांमध्ये, एस्पेशली मेकर्समध्ये. पण मला कधी ऑफर नाही केलं गेलं. आता ऑफर केलं गेलं ते मी केलं. पण यावर्षी म्हणजे इच्छा तर उत्सुक राहिली असेल, की एखादं तरी नाटक असं करावं हो, इच्छा होती. पण अगेन सुरुवातीला जेव्हा सिनेमे करत होते तेव्हा जसं म्हटलं तसं, की एकतर काही मी आमच्या फॅमिलीतनं पहिल्यांदाच कोणीतरी असं या क्षेत्रात आलंय. त्याच्यामुळे असं होतं, की माहिती नसतं, की व्हॉट इज द राइट वे टू गो अबाउट इट तर मला जे काम मिळत गेलं ते मी करत राहिले आणि असं जे ऑफर होत गेलं ते आवडलं तर केलं, नाही आवडलं तर नाही केलं. पण नाटक मला कधी ऑफर नव्हतं झालं. निपुण सर, तुम्हाला प्रश्न आहे. चित्रपट, वेब सीरीज किंवा आता नाटक तिन्ही माध्यमात तुम्ही दिग्दर्शक म्हणून काम केलंय. पण या तिन्ही माध्यमातल्या दिग्दर्शनामधला फरक तुम्हाला काय जाणवतो आणि कोणत्या माध्यमात तुम्ही जास्त रमता? एक थोडंसं पॉलिटिकली करेक्ट उत्तर वाटेल, पण तिन्ही माध्यमांमध्ये मी रमतो. म्हणजे मला चित्रपट आणि OTT, वेब सीरीज वगैरे ह्याच्यात काही फार फरक वाटत नाही. त्याच्या लिखाणामध्ये त्या क्राफ्टमध्ये फरक आहे. पण त्याच्या बनवण्याच्या क्राफ्टमध्ये फार फरक आहे असं मला वाटत नाही. ती एक पहिली गोष्ट. नाटक माझी सुरुवात नाटकानेच झाली आहे. एकांकिकेपासून सुरुवात झाली आणि मग पुढे जाऊन व्यावसायिक नाटक, अर्थात प्रायोगिक नाटक वगैरे, वगैरे. तर मला नेहमीच नाटक हे जवळचं वाटतं. मी दरवर्षी एक नाटक करायचा प्रयत्न करतो आणि बऱ्यापैकी त्यात यशस्वी पण झालेलो आहे. फरक जर काही असेल तर तो मला असं वाटतंय एकदा का चित्रपटासाठी तुम्ही काहीतरी करत असाल, त्याची पूर्वतयारी अर्थात खूप चांगली लागते. पण एकदा का तुम्ही ते बनवलं की बनवलं, मग त्यात काही बदल नाही. पण नाटक हे सतत इव्हॉल्व होणारी गोष्ट आहे असं वाटत राहतं. म्हणजे आजचा प्रयोग आणि म्हणजे आजच 2 प्रयोग असतील, तर आज दुपारचा प्रयोग आणि संध्याकाळचा प्रयोग पण वेगळा होतो. त्यामध्ये पण वेगळं काही ना काहीतरी आपण सांगू शकतो कलाकारांना, टेक्निशियन्सना, की आज हे जरा लाईट तू थोडा फेड इन नीट कर अजून वगैरे, त्याच्याने इफेक्ट वेगळा येतो. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. सो नाटकामध्ये ती एक ते जे आपण म्हणू जे स्वातंत्र्य आहे, ते मला जास्त आवडतं नाटकातलं. चित्रपटामध्ये पण वेगळ्या गोष्टी आहेत आवडण्यासारख्या. पण नाटकातलं मला स्वातंत्र्य जे आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे जे आपण प्रयोग करून पाहू शकतो आणि ते फसले तर मग आपण ते लगेच बदलू शकतो. ते जे स्वातंत्र्य आहे, ते मला फार आवडतं. मृदू, तू म्हणालीस की कॉमेडी थोडं पात्र आहे आणि तू आतापर्यंत बऱ्यापैकी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेस. त्यात नृत्य ही तुझी एक जमेची बाजू आहे. पण जेव्हा या नाटकाचा पहिला प्रयोग झाला, पहिली तालीम झाली, तो अनुभव कसा होता? स्टेजवरचा पहिला म्हणजे पाऊल ठेवल्यानंतरचा तुझा अनुभव काय होता? कारण रंगभूमी म्हणजे लाईव्ह परफॉर्मन्स, ते एक वेगळं दडपण असेल, तर तो अनुभव कसा? बापरे! म्हणजे ॲक्चुअल शोच्या आधी आम्ही जेव्हा जी-आर करत होतो, ग्रँड रिहर्सल करत होतो, मी इतक्या वेळा ब्लँक व्हायचे ना, मला असं वाटायचं मला नाही करायचंय. मला इतकी भीती वाटत होती. एकदाच ब्लॅक. एकदाच झाले का मी? बरं, बरं. माझ्या दिग्दर्शकाला जास्त माहिती आहे. तर अ, मला ना असं झालं होतं, बापरे! हे ना खूप रडारडी आणि खूप सगळं झालंय. निपुण विचारांना मी रडले ना, की येऊन असा बसायचा. काही बोलायचं नाही. "झालं का तुझं? तू ठीक आहेस का?" वगैरे. कारण ती ती लाईव्हची भीती बरं असं नाहीये, की कधीच लाईव्ह ऑडियन्सला फेस केलं नाहीये. म्हणजे थँकफुली आय थिंक गॉड हॅज बीन काइंड, की अनेक वर्ष माझ्या डान्सच्या माध्यमातून मी इतक्या लाईव्ह ऑडियन्सेस समोर परफॉर्म केलंय. पण तेव्हा ना तुम्हाला म्युझिकची साथ असते आणि इथे असं आहे की मला माझाच आवाज ऐकू येतोय. म्हणजे खूप वेळ मी माझं बोलते आणि मला माझाच आवाज ऐकू येतोय. सो ना त्याच्यात एक वेगळं एक दडपण येतं आणि त्यात अर्थात सगळं टायमिंगचा खेळ वगैरे, वगैरे. तर मला असं वाटत होतं आय थिंक पहिल्या शोपर्यंत की इतकी रिस्पॉन्सिबिलिटी मी घेऊ शकीन का? पण पहिला शो केला आणि निपुण म्हणाला थांबायचं नाही. जस्ट गो अहेड, मूव्ह ऑन हो, मूव्ह ऑन हो.
फंबल झालं, थांबलीस, व्हॉट एव्हर, जस्ट पुढे बोलत राहायचं. आणि मग बाय द टाइम आय थिंक 3रा-4था शो झाला, मी जरा सेटल इन झाले. मग मला कळायला लागलं की ओके, म्हणजे आता मी इकडे या रूममध्ये तेच बोलत होतो. तुम्हाला विचारत होता की आता 6 प्रयोग झाले, तुझा एक्सपिरियन्स कसा आहे म्हणून. तर आता म्हणजे मी ताईला म्हटलं की आता आपण 3 शोज पण करू शकतो हा दिवसातनं. माझी तेवढी तयारी आहे. सो तो जे म्हणतोय ना की ते एक प्रत्येक प्रयोग हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि तसं काहीतरी आहे. तर पहिला शो माझ्यासाठी मी जे पाठ केलंय, माझं जे पाठांतर झालंय ते मला तिकडे जाऊन बोलायचंय एवढी तयारी ठेवली होती मी, बास. बाकी जे होईल ते देवावर. पण त्यानंतर आय थिंक मी इतकं एन्जॉय करायला लागली हा कंप्लीट प्रोसेस आणि एक वेगळं थ्रिल आहे त्याच्यामध्ये. तर ते मला फार फार आवडतंय. या सगळ्यात लक्षात राहिलेली कॉम्प्लिमेंट कोणती आहे का पहिला प्रयोग झाल्यावरती? आणि मला आठवतच नाही, कॉम्प्लिमेंट नाही आठवत. तिला मला तिला सगळ्यात जास्त मिळालेली कॉम्प्लिमेंट जी माझ्यापर्यंत पोहोचली तिला आता ती आठवत नसेल कदाचित, पण तिचं पहिलं नाटक आहे असं वाटत नाही, असं लोक म्हणतात. आणि माझ्याकडे फक्त निपुणचे खूप पॉइंटर्स येतात, तेवढे माझ्या लक्षात आहेत. ते लक्षात राहिलं तर बरं. सध्या ते लक्षात राहिलं. पण कॉम्प्लिमेंट घ्यायला तरी अजून मी रेडी नाहीये असं मला वाटतं. आणि नसावंच, कारण मला असं वाटतं मला 1000-2000 प्रयोग करायचे आणि आहेत. ती खूप मॉडेस्ट बनते आता, पण तिला खूप लोकांनी कॉम्प्लिमेंट दिले की ती आउटस्टँडिंग, ही माझी पण कॉम्प्लिमेंट आहे की ती आउटस्टँडिंग परफॉर्म करते. मी तिला सीन करत असताना लाईव्ह रडताना पाहिलेलं आहे प्रत्येक प्रयोगाला, कारण माझा आणि तिचा एक अत्यंत इंटेन्स सीन होतो ज्याच्यामध्ये ती दरवेळी तिच्या डोळ्यात खरं खरं पाणी येतं. तिचा एक इंडिव्हिज्युअल स्वप्नील बरोबर सीन आहे ज्याच्यामध्ये ती खरी खरी रडते आणि तिला मी ती प्रोसेस मधून जाताना पाहिलेलं आहे. पहिल्यांदा ती त्या पॅचला अडखळायची, मग ती थोडीशी अपसेट व्हायची आणि ते आता ती ज्या स्किलफुली तो सीन परफॉर्म करते, स्वप्नील बरोबरचा पण आणि माझ्या बरोबरचा पण, तर ते खूप तिचं क्रेडिट आहे. ती खूप हार्डवर्किंग मुलगी आहे आणि ती खूप मेहनत घेते आणि ती आता मॉडेस्ट बनते, पण ती खूप आउटस्टँडिंग काम करते असं माझं पर्सनल मत आहे. आणि जस्ट मी ऍड करतो वेगळं की हे जरी असलं तरी आमचं नाटक धमाल विनोदी आहे. हो. रडण्याचं वगैरे फार म्हणजे आहेत ते सीन्स, पण ते 2च दोनच आहेत, बाकी बस. धमाल विनोदी बाकी नाटक आहे. खूप. त्याला याद हो. मी विसरले. अमृताचं कौतुक. बापरे बापरे. नाही, आणि तिच्यामध्ये ना बेसिक एक सेन्स ऑफ ह्युमर आहे. हम्म. म्हणजे तिचा विचार, सूर्याच्यासाठी तिचा विचार करण्यामागे जी अनेक कारणं होती ना, म्हणजे ती मोठी स्टार आहे किंवा ती सुंदर मुलगी आहे, ती डान्सर आहे, ह्या व्यतिरिक्त मला ज्या गोष्टी भावल्या होत्या रायटर म्हणून, मेकर म्हणून, त्या म्हणजे तिच्यामधला एक असा एक वियर्ड सेन्स ऑफ ह्युमर. आणि तिला ते टायमिंग आहे, तिला ते माहिती नाहीये कदाचित, तिचं एक ना टायमिंग आहे. शी मेक्स पीपल लाफ. हम्म. तिला ते टायमिंग आहे आणि तिच्यामध्ये एनर्जी आहे खूप, जी मला असं वाटलं की ही करेक्ट आहे, ही थिएटरला वर्क होऊ शकते. कारण मला खूप लोकांनी घाबरवलं होतं अमृताचं कास्टिंग केल्यानंतर की अरे बापरे वगैरे वगैरे वगैरे, मग तिने कधीच केलं नाहीये नाटक असं तसं. पण त्या सगळ्यांना तिने चुकीचं ठरलेलं आहे. ज्यांनी विरोध केला अमृताच्या कास्टिंगला, त्यांनी प्लीज येऊन नाटक बघावं आणि त्यांचं मत बदलावं. तुमचं तिकीट माझ्याकडे नाही, तुम्ही काढा. तुमचं ते तिकीट तुम्ही काढा. या सगळ्या तुझ्या प्रवासात नेहमी तुझ्या पाठीशी तुझी आई सुद्धा असते. हो. तर आईने नाटक बघितलंय का आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती? तिने मुंबईत जेव्हा होतं आमच्या GRचं एक झिरो शो, झिरो. त्याला ती आली होती आणि ते ना तिच्यासाठी मी म्हणजे सर्वस्व आहे. सो तिला मी चुकले तरी आवडतं, तिला मी बरोबर केलं तरी आवडतं. आणि आता तिचं असं आहे, मुंबईतल्या सगळ्या शोला मी येणार. म्हटलं ऐक ना मम्मी, असं तुला असं म्हणजे सतत मला एक तिकीट काढत राहावं लागेल माहिती का तुझ्यासाठी. पण तिचं ते प्रचंड प्रेम, म्हणजे आईची माया इज समथिंग एल्स का, त्याला काहीच नाही, त्याला तोडच नाही. एक वेगळा प्रश्न. सध्या आपण पाहतो की सिनेमांना संमिश्र प्रतिसाद येऊ शकतो थिएटरमध्ये, पण नाटकं आता सध्या जी आहेत ती सगळी हाऊसफुल सुरू आहेत. तर कलाकार म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता? चांगलं आहे. म्हणजे इनफॅक्ट खूप आनंद होतोय मला की चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद आहे, हे मान्य आहे. पण ती असं होईल की जे असे म्हणजे वेगळी गणित बांधून किंवा सबसिडीसाठी म्हणून येत आहेत, तर आता जर असं दिसतंय की नाही चालत अशा प्रकारचे चित्रपट, तर ते कदाचित कमी होऊन
मोजकेच आणि चांगले चित्रपट येतील जे मला असं वाटतं प्रेक्षक उचलून धरतील आणि ते प्रेक्षकांनी चांगल्या मराठी सिनेमांना नेहमीच दाद दिलेली आहे. आणि मराठी नाटक जे चालतंय ते खूप म्हणजे मराठी नाटकाची खूप मोठी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राला आणि मराठी नाटकावर प्रेम करून आणि मराठी इतकी जिवंत आणि काय म्हणतात त्याला अशी सर्वंकष रंगभूमी फार कमी आहे आपल्या भारतामध्ये पण आणि नाटकं चालतायत प्रेक्षक येत आहेत ही सगळ्यात मोठी हो. जमेची बाजू आहे आणि मराठीमध्ये फक्त कमर्शियलच नाही तर पॅरल थिएटर सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने अप्रिशिएट केले जातात आणि एक्सपेरिमेंटल थिएटरकडे पण लोक जातात. तर ती आपली परंपरा आहे महाराष्ट्राचं ती संस्कृती आहे आणि नाटकं चालत होतीच आता ती जास्त चालायला लागलीत असं मला वाटतं आणि कलाकार म्हणून मग छानच वाटतं म्हणजे. याला जोडून एक तुम्हाला दोघांना निपुण आणि मधुरांना की नाटकासाठी म्हणून काही एक वेगळी लेखन प्रक्रिया किंवा काही विचार करावा लागतो का प्रेक्षकांचा? कारण आता जसं तुम्ही म्हणालात की नाटकाला खूप छान प्रतिसाद आहे. तसंच OTTवर सुद्धा म्हणजे निपुण तू सिरीज केल्या आहेस हिंदी, मराठी. तर OTTवर तर सगळ्या प्रकारचा कंटेंट पाहिला जातोय आणि मग लोकांचं म्हणजे जो प्रेक्षक आहे तरुण स्पेशली की त्यांना काहीतरी सतत नवीन लागतं, नवीन लागतं, नवीन लागतं. तर ह्या पद्धतीचं लेखन म्हणजे मग OTT, रंगभूमी आणि मग मराठी चित्रपट. तर या तिन्हीसाठी असा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो का? किंवा काही एक्साईट करेल असं लोकांना म्हणजे नेमका प्रेक्षक त्याचा विचार करून लेखन करावं लागतं का? हो, त्या माध्यमाचा विचार करून लेखनामध्ये म्हणजे वेगवेगळे प्रयोग करावेच लागतात. म्हणजे आता OTT असेल, तर तुम्हाला हे गृहीत धरावं लागतं, की बऱ्याच अंशी प्रेक्षक वर्ग जो आहे तो मोबाईल स्क्रीनवरती बघणार आहे. कितीही तुम्ही मोठं आणि असं काही शूट करायला गेलात तरी. चित्रपटाचा जेव्हा तुम्ही विचार कराल, तेव्हा एका दिग्दर्शकाला अर्थात हेच वाटत असतं, की तो थिएटरसाठी बनवावा आणि तो थिएटरमध्ये लोकं म्हणजे थिएट्रिकल एक्सपिरियन्स आपण ज्याला म्हणतो. सो त्यासाठी तो बनवला जातो. त्यानुसार त्याच्या सगळ्या बाकी टेक्निकल बाजूंचा पण विचार होतो. आणि नाटकासाठी अर्थात म्हणजे एक आपण हे म्हणतो ना एक कलेक्टिव्ह अनुभव जो आहे तो की कलेक्टिव्ह लाईव्ह रिस्पॉन्स येणार आहे आणि मग तो रिस्पॉन्स कसा येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. सो ते लेखनामध्ये अर्थातच लेखन ही पहिली पायरी आहे. ते तुमचं बेस डॉक्युमेंट आहे. कुठल्याही ह्याच्यातलं म्हणजे कुठल्याही माध्यमात तुम्ही काम करत असाल तर. आणि 100% त्याचा माध्यमानुसार वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केलाच जातो. काही वाद नाही. मला असं वाटतं की OTT हे टीव्हीचं थोडं ग्लोरी. फ्रीडम असलेलं हं. आणि जास्त बजेट असलेलं माध्यम आहे. म्हणजे खूप टीव्ही आणि OTT मला जास्त सिमिलर वाटतात कारण तिथे प्रायमरीली लोकांना काय हवं ह्याचा जास्त विचार केला जातो. चित्रपट हा मेकर्सना काय वाटते किंवा मेकर्सना एक्साइट करते का ती कॉन्सेप्ट ह्याच्यावरती बनतो असं करेक्ट मी काय आणि थिएटर तर म्हणजे ते एक्साइटमेंटच आहे वेगळ्या प्रकारची. तर मला असं वाटतं की हो त्यात सगळ्याचं लेखन वेगळं वेगळं असतं पण कुठलंच माध्यमामध्ये कुणीही आज तागायत हे डेफिनेटली चालणार असं सांगू शकत नाही कारण ते कुणीच सांगू शकत नाही. हा आपण एक्सपिरियन्स्ड माणसं घेऊन आपण एका लेवलपर्यंत आणू शकतो की हे कदाचित आवडेल पण त्याची 100% शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. तसं जर देता आली असती किंवा तसं जर ते एक फॉर्म्युला कळला असता तर मग काय हवं होतं मग ते करतच राहिले असते ना लोक. पण नाटक हा खूप लाईव्ह एक्सपिरियन्स आहे जसं निपुण म्हणाला तसं आणि त्या माध्यमाच्या वेगळ्या गरजा आहेत. त्याच्यामध्ये मेक बिलीव्ह असतं, मेक शिफ्ट असतं किंवा हा ताजमहाल आहे असं मी म्हटलं की ते सजेस्टिव्ह ह्याच्याने मी ताजमहाल आहे असं बिलीव्ह करायला लावतो लोकांना. जी त्या नाटकाच्या माध्यमाची ताकद आहे असं मला वाटतं. मी ट्रेनमध्ये बसलोय म्हटलं की मी ट्रेनमध्ये बसलोय. फिल्ममध्ये तुम्ही ट्रेनमध्ये बसलाय तर तुम्ही ट्रेन दाखवू शकता. टीव्हीला तुम्ही ती दाखवू शकत नाही. OTTला कदाचित जास्त बजेटची असेल दाखवू शकता पण ऍक्च्युअली ट्रेन न वापरता मी ट्रेनमध्ये बसलो आहे असं मी म्हणणं आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवणं ही जादू आहे थिएटरची मला असं वाटतं. आणि ती लेखक म्हणून माझ्यासाठी जितकी एक्साइटिंग आहे तितकीच ऍक्टर म्हणून पण एक्साइटिंग आहे आणि तो नाटक हे नट आणि प्रेक्षकांचं जास्त आहे. लेखक आणि दिग्दर्शक असतात त्याच्यामधला फार महत्वाचा भाग पण तो
नट आणि प्रेक्षक हा सुद्धा त्या नाटकाचा एक भाग बनतो, कारण तो रिस्पॉन्ड करत राहतो आणि ती एक इंटरॅक्शन बनते नट आणि प्रेक्षकांची. वा. तर ही मला असं वाटतं जादू आहे नाटकाची आणि ताकद पण आहे नाटकाची. आणि मला असं वाटतं की हल्ली या एवढ्या टेक्नॉलॉजी हेवी वर्ल्डमध्ये ना ह्युमन एक्सपिरियन्स जो आहे तो आपण सगळेच मिस करतो आणि तो आपल्याला थिएटरमध्ये फार अनुभवता येतो. तो जे एक एक नट रडला की तुमच्याही असं असं होतं ना, ते जे कनेक्शन आहे ना ते इतकं ह्युमनली आणि इतकं रॉ आणि इतकं इंटेन्स आहे. सो ते सध्या तरी मी ते एक्सपिरियन्स करते सो आय थिंक इट्स जस्ट फॅन्टॅस्टिक. आणि म्हणजे लेखिका म्हणून हे नाटक म्हणजे हा विषय किंवा ही कथा नाटक फॉर्ममध्येच करावी. कारण ते नाटक म्हणूनच मला सुचलं. म्हणजे माझे अनेक मित्र म्हणजे अनेक मित्रांनी मला अशी कमेंट केली ते नाटक ऐकल्यानंतर की हे नाटकच आहे, हम्म. ह्याचा सिनेमा नाही होऊ शकत. आणि मला माझे गुरु सतीश आळेकर हे असं म्हणायचे नेहमी की तुम्हाला जर का त्या नाटकाचं फिल्म करता येत असेल आणि त्या नाटकाची सिरियल करता येत असेल तर तुमचं नाटक नाटक म्हणून फेल झालं. त्या नाटकामध्ये ते नाटक असण्याची अपरिहार्यता पाहिजे, हम्म. तर ती नाटकाची ताकद असते. आणि मला असं वाटतं की ह्याचं नाटकच होऊ शकतं हो, खरं. निपुण, ह्याचा सिनेमा नाही होऊ शकत. नाही. कारण ते जे आहे ना ती जादू ती सगळी नाटकाचीच आहे आणि ती निपुण म्हणाल तसं आम्ही खूप फनी पद्धतीने मांडली. म्हणजे रडाल तुम्ही 2 वेळा अमृतामुळे, पण फक्त. तुम्ही 200 वेळा खळखळून हसणार. माझ्यामुळे हसाल पण तुम्ही. हा. आणि सध्या मालिका विन दोघा तरी तुटेना त्याला पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे. TRP स्लॉट लीडर ठरली आहे मालिका. तर मग लेखन करताना TRPचं दडपण असतं का नाही, मला अलीकडच्या असं काळात? वाटतं इतक्या वर्षाच्या अनुभवाने ना मला साधारण मी पण इव्हॉल्व्ह होते. म्हणजे टीव्ही दर 6 महिन्यांनी इव्हॉल्व्ह होतो. दर 6 महिन्यांनी प्रेक्षकांची नाळ तुम्हाला तपासून बघायला लागते आणि ह्याच्यामध्ये फक्त माझ्या एकटीचं क्रेडिट नसतं. आमची जी चॅनलची टीम असते त्यांच्याबरोबर मी वर्षानुवर्ष काम करत आलेली आहे. त्यामुळे ते सतत मी अपडेटेड असते की काय हवंय ऑडियन्सला. मग एकदा तुम्हाला काय हवंय हे कळलं की मग लेखक म्हणून माझं स्किल तिथे कामी येतं की मी ते कसं सुंदर करते किंवा कसं ते आकर्षक करते आणि कसं ते लोकांना रुचेल, भावेल, पटेल त्या पद्धतीने मांडते. तो भाग असतो. आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांची प्रेम आणि परमेश्वर निसर्गाची कृपा आहे की ते आवडते लोकांना आणि भावतं आहे. पण तो एक वेगळ्या प्रकारचा रियालिटी शो तुमच्या लेवलला सुरू असतो असं वाटत नाही का? कारण त्या एक एपिसोड येतो आणि मग ते असं ताणलं की प्रेक्षक ते खाली की जेव्हा खूप हेवी ड्रामा करतो आम्ही आणि अत्यंत कारस्थानं आणि त्या कारस्थानातून ती हिरोईन चालली वगैरे तेव्हा हायेस्ट रेटिंग येतं. आणि जेव्हा आम्ही खूप छान आई ग किती गोड असे आई बाबांचे माझ्या सीन, नवरा बायकोचे सीन, तेव्हा रेटिंग खूप. तर हा एक विसंगती आहे की कारस्थान केलं की खूप रेटिंग आणि खूप शिव्या येतात. चांगलं लिहिलं की खूप कमी रेटिंग आणि कमी शिवाय अप्रिसिएशन येतं. तर हे आहे आणि शेवटी हे माध्यम परत तो बिझनेस आहे. म्हणजे मला कितीही वाटलं की मला हे असं लिहायचंय आणि हे खरं तर रियालिटीमध्ये असं आणि का बरं बोलणार नाही हिरोईन त्याच्याशी, तर त्याच्याशिवाय मला ड्रामा नाही येणार. त्या माध्यमाची ती गरज आहे आणि त्या माध्यमाची गरज आहे म्हणून मला ते सगळं करावं लागणार. म्हणजे मला अनेक वेळा असं लोक म्हणजे होणार सून मी लिहित होते एस्पेशली तेव्हा की मधुगंध कुलकर्णी गांजा मारून लिहिते असं म्हणायचे. पण मला मला म्हणजे हसू येतं मला त्या गोष्टींचं. म्हणजे जान्हवी प्रेग्नेंट होती तेव्हा म्हणजे जवळजवळ ती 17-18 महिने प्रेग्नेंट राहिली. हा तिची चालूच होती प्रेग्नन्सी. तर ते सप्टेंबर महिना गेल्यानंतर एका माणसाने कमेंट केली, अरे वर्षाच्या कॅलेंडरला पण 9वा महिना लागला पण अजून जान्हवीला लागत नाही. मला खूप मजा येते. म्हणजे लोकांची इतकी इन्व्हॉल्वमेंट असते त्याच्यामध्ये आणि त्यांना वाईट दाखवलं की खूप राग येतो पण खूप रेटिंग देतात ते. त्यामुळे वाईटच लिहायला लागतं अनफॉर्च्युनेटली. आणि आपल्या नाटकाचा प्रोटोगनिस्ट जो आहे तो डेली सोप रायटर आहे. करेक्ट. आणि ते डेली सोप रायटर आणि त्याची बायको आणि त्यांच्या आयुष्यात होणारी उथल आणि त्या सगळ्या गोष्टी चा असा तो किऑस आहे. तर ही जी काही लेखकाची बाजू आहे ही आमच्या लग्न पंचमीमध्ये आहे. तर 23, 24, 25, 26 मुंबईचे प्रयोग लागले आहेत. त्याच्यानंतरचे प्रयोग तुम्हाला बुक माय शो वरती पाहायला मिळतील. तर नक्की या लग्न पंचमीला लेखकाची एक बाजू ऐकायला.
स्वप्नील सरांबरोबर तुम्हाला काम करून कसं वाटलं? हा माझा तिसरा प्रोजेक्ट आहे स्वप्नील बरोबर. आम्ही आधी एक वेलकम जिंदगी नावाचा चित्रपट केला होता. त्याच्यानंतर जीवलगा केलं आणि आता नाटक. म्हणजे फिल्म, टेलिव्हिजन, नाटक असं तिन्ही झालंय माझं त्याच्याबरोबर. आता कुठे टिक मार्क राहिला नाहीये. पण मला असं वाटतं की स्वप्नील अर्थात एक सुपरस्टार तर आहेच, पण ज्या प्रकारे तो सगळ्यांना समजून आणि सगळ्यांना एक टीम म्हणून घेऊन चालतो ना, आय थिंक ते आम्हाला नाटकासाठी हवं होतं. कारण ते इट्स अ टीम एफर्ट ॲट द एंड ऑफ द डे आणि ह्या टीमबरोबर तुम्ही साधारण वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष राहणार असता. सो यू नो त्याच्याबरोबरचा एक्सपिरियन्स फारच कमाल राहिलाय आणि तो राहील असं मला वाटतं. मराठी सिनेमे, बॉलिवूड, आता नाटक आणि याचबरोबर बिझनेस हे सगळी ही भट्टी कशी जमवली आहे? बापरे! अं, काय ती एनर्जी जी आहे ना माझ्यात, तर ती कुठेतरी निघायला पाहिजे ना, तर ती एका गोष्टीत फक्त निघत नाही. ती खूप अशी विस्फारलेली असते. सो मला असं वाटतं की त्या एनर्जीचा प्रॉपर त्या एनर्जीला दिशा मिळायला पाहिजे होती आणि ती या नाटकाच्या माध्यमातून एक अभिनेत्री म्हणून, एक प्रोड्युसर म्हणून ती मिळाली आहे आणि आय एम जस्ट सो ग्लॅड की मी हे करू शकते. हा मला दोघांनाही प्रश्न आहे की हिंदीमध्ये स्पेशली मिसमॅच जेव्हा केली तर त्याच्यामधलं जे म्हणजे एन्व्हायरमेंट आहे ते जास्त तरुण पिढीला आवडलं. म्हणजे स्टोरीज तर असतात, लव्ह स्टोरी जसं सगळं त्याच्यामध्ये असतं, पण ते एक ऍप आणि त्या संदर्भातले जे रेफरन्स असतात दुनिया हे उभं केलंय ते विश्व, तर हिंदीमध्ये काम करताना जो आपण म्हणतो ना की एक वायडर ऑडियन्स तुम्हाला बघत असतो, ऍक्सेप्ट करत असतो, तर तो तुमच्या दोघांचा अनुभव कसा आहे? कारण एक दिग्दर्शक म्हणून आणि तू स्वतः कलाकार म्हणून तुम्ही खूप वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर पण काम केलं, तो एक अनुभव कसा आहे? हिंदीमध्ये काम केल्याचं? हिंदी भाषा ही आपल्या देशात जास्त लोक बोलतात. त्यामुळे ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतं. आणि तर तिकडे मला असं वाटतं ते आणि त्यामुळे अनेक लोकं पाहतात. त्यामुळे अर्थात अनेक त्याचं बजेटही वाढतं त्या पटीने. तर त्या बजेटचा अर्थात म्हणजे फायदे तोटे दोन्हीही आहेत, की फायदा असा की तुम्हाला म्हणजे एक काय दिग्दर्शक म्हणून बऱ्याचदा जी मारामारी असते, की तुमची एक रिक्वायरमेंट असते. काही इक्विपमेंटची असेल, दिवसांची असेल, की जास्त दिवस शूट करायचं वगैरे, वगैरे. सो ती अगदी लीलया तिथे पार होते. म्हणजे तिचा काही त्याचा प्रश्न येत नाही. आणि आणि बाकी मग अर्थात घरी पण बरे पैसे येतात त्याचं काय बोलायचं. पण मला असं वाटतंय की तिकडे थोडंसं प्रयोग त्यामुळे कमी करता येतात. म्हणजे वेगवेगळं आपल्याला जर काही करून पाहायचं असेल, जे मला असं वाटतं की जिथे मुळातच बजेट कमी आहे, तिथे मला असं वाटतं की जास्त तुम्हाला वेगळं काहीतरी करून पाहता येतं. सो अशा या 2 गोष्टी आहेत. म्हणजे ते दोन्हीचा मी आत्ता तरी कुठलातरी समन्वय साधायचा प्रयत्न करतोय. म्हणजे पैसे पण आणि आपलं जी सृजनशीलता आहे ती पण. सो बघू ते कसं आता पुढे जाऊन कसं जमतंय बघूयात. पण एका सिरीज मधलं म्हणजे रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी सारखं एक त्यांना जो जो एक ट्रेंडच निर्माण झालेला, दोघांचं एक वेगळी एक ओळख निर्माण झाली शोमुळे आणि एक कनेक्शन होतं आणि मग डिरेक्टरशी सुद्धा एक कनेक्टेड ऑडियन्स एक हे असतो. तर एक दिग्दर्शक म्हणून अशा ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी होतात तो अनुभव कसा वाटतो? आणि दुसरा म्हणजे एक पुन्हा परत म्हणजे लेखक दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपट करणं आणि मग ते त्यांची जी काय हिटची गणित आहेत तो एक तू अनुभव स्वतः घेतलायस, तर त्याविषयी आहे काय? मी अजून हिटचा नाही घेतलाय अनुभव. तो घेतल्यावर मी नक्की या प्रश्नाचं अजून नीट उत्तर देईन. चॅलेंज मग त्या गणितांबरोबर त्याचं तेवढं प्रेशर, स्ट्रेस पण येतो, नाही असं नाही. पण अर्थात मी आधी म्हटलं तसं की रीच वाढतो. म्हणजे असं बऱ्याचदा होतं की कुठनं तरी कलकत्त्यावरूनच मेसेज आलाय आणि इकडनंच मेसेज असं वेगवेगळ्या गोष्टी घडतात. सो अर्थात असं कळतं की आपलं काम जे आहे ते आपल्या आता महाराष्ट्र आणि याच्यापुरतं न मर्यादित न राहता ते बाहेरही पोहोचतंय, बाहेरही लोक बघतायत हे आपल्याला जाणवतं. पण त्याचबरोबर त्या बजेट्समध्ये काम करण्याचा स्ट्रेस पण वेगळा आहे. सो ते दोन्ही मी म्हटलं तसं की दोन्हीचं समतोल राखणं हे आत्ता सध्याचं माझं काम आहे. एकतर सगळ्यात मोठा डिफरन्स मला असं वाटतं हिंदी मराठीमधला तो आहे की हिंदी फिल्म्स जरी चालल्या किंवा नाही चालल्या ना, तरी त्याला
खूप ऑप्शन्स आहेत OTT प्लॅटफॉर्मचे. म्हणजे ज्याच्यामुळे फिल्म वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. आय थिंक मराठीमध्ये आपण अजून त्याच्यात थोडंसं कमी पडतोय. आणि अर्थात जसं निपुण म्हणाला तसं, की ऑडियन्सच खूप जास्त हिंदी बोलत असल्यामुळे त्याचा आवाकाच खूप मोठा आहे. मी असं म्हणत नाहीये, की मराठी चित्रपटांचा आवाका मोठा नाहीये. मला मराठी चित्रपटांना सुपक पैसे येतात. मला हिंदीतनं पण सुपक पैसे येतात. मला तसा काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला एवढंच म्हणायचंय, लाइक आता फॉर एक्झाम्पल तस्करी आहे. नीरज पांडे यांनी ती दिग्दर्शित केली आणि ती खूप चांगली आता ट्रेंडिंगला आहे Netflixवरती. तर इतक्या वेगवेगळ्या लोकांनी मला मेसेजेस केलेत. म्हणजे परवा मी एका आपल्या प्रसादच्याच फंक्शनला गेले होते आणि तिकडे अनेक हिंदी लोकं होती. त्यांनी येऊन मला, म्हणजे जे नॉर्मल फॅमिलीला बिलॉन्ग करतात, त्यांनी येऊन मला सांगितलं, की "आपका सीरियल देखा हमने तस्करी." तर त्यांना ते सीरियलमधलं हे नाही कळत. पण त्याचा रीच फारच कमाल आहे आणि इट जस्ट टेक्स दॅट वन हिट. लाइक राजीच्या वेळेस पण असं झालं होतं. इट जस्ट टेक्स दॅट वन फिल्म टू मेक यू नोटीस. सो तो एक्सपिरियन्स मी घेतला आहे. अर्थात तो एक्सपिरियन्स सतत यावा लागतो सो दॅट तुमचं एक तुमचा एक बेस, एक फाउंडेशन बनतं हिंदीमध्ये. पण तेवढ्या सातत्याने कदाचित मला ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या नाहीत. तरी मी ट्राय करत राहते, ऑडिशन करत राहते वगैरे वगैरे. पण डेफिनेटली हिंदीचा रीच, कारण हिंदी भाषिक लोकं जास्त आहेत, त्याच्यामुळे जास्त आहे. आणि पण त्यांनाही काही गणित अजून समजलं नाहीये हिट आणि फ्लॉपचं. ते पण बिचारे कुठे ना कुठेतरी सगळं ट्राय करतातच आहेत. जस्ट दॅट बजेट्स खूप मोठी असतात त्यांची आणि मग ती सीरीज असो, फिल्म असो आणि त्यांचा रीच जास्त असतो. एवढाच डिफरन्स आहे. अदरवाईज आय डोंट थिंक दॅट देअर इज अ डिफरन्स. आणि तुम्हाला दोघांना स्पेशली की म्हणजे गेल्या वर्षीपासूनच मराठी चित्रपटांना बऱ्यापैकी एक यशस्वी असं म्हणता येईल. काही कंटेंट सरप्राईज दारण जसा अचानक चालला, तर त्याच्यावरनं थोडंसं एक लक्षात येतं का, की म्हणजे काय विषय लोकांना खूपच आवडतात किंवा काय? नाही, काय झालं ग, हॉरर कॉमेडी वर्क व्हायला लागले तर हम्म. मग सगळे हॉरर कॉमेडीज करतात. मग त्यात एक कुणीतरी मेकर त्याचं त्याला पाहिजे ते करतो आणि ते हिट झालं की मग ते फॉलो करायला लागतात. ट्रेंड फॉलो करत राहतात लोक, पण ते तसं नाही वर्क होत. म्हणजे आता एक हॉरर चालली, 2 हॉरर चालली, 3 हॉरर चालली, 5वी पडते. पण त्या पडलेल्या हॉरर कॉमेडीचं फार चर्चा होत नाही. तर ते तसं मी तुला म्हटलं तसं ना, की ते गणित कोणालाच फॉर्म्युलेट नाही करता आलं. ते जेव्हा करता येईल ना, तेव्हा मग सगळेच प्रश्न सुटतील. पण हा बिझनेसच असा आहे ना, इथे शुअर शॉट वर्क होईल किंवा वर्क होणार नाही अशी काहीच गॅरंटी नाही. अनेक ॲव्हरेज हिट किंवा ओके चाललेल्या गोष्टी असतात. पण तेही वाईट नाहीये. ते सुद्धा इन्स्पायरिंग आणि एनकरेजिंगच आहे प्रोड्युसर म्हणून, की ठीक आहे माझा लॉस नाही झाला. आय अटेम्प्टेड समथिंग विच आय वॉन्टेड टू टेल आणि मी ते केलं आणि माझा लॉस नाही झाला, माझे रिकवर झाले पैसे, तरीही ते आहे. पण ही म्हणाली तसं OTT प्लॅटफॉर्म्स नाहीत आपल्याकडे जास्त आणि अनफॉर्च्युनेटली मराठी चित्रपट घेतले जात नाहीत मोठ्या OTT Correct. प्लॅटफॉर्मवरती. ही आपल्या दुर्दैवात, म्हणजे खरं तर कॉन्टेंट खूप चांगलं आहे आपल्याकडे, पण ते मला म्हणजे करेक्ट पर्सन नाही आहे त्याच्यावरती कमेंट करायला. पण आपल्याकडे OTTचे ऑप्शन्स खूप कमी आहेत. त्यामुळे काय होतं, मराठी प्रोड्युसर मी ते पैसे टाकलेले ते रिकवर होतील की नाही याची, म्हणजे ते सगळी अशी दुधारी तलवार आहे. हां. म्हणजे चालत नाहीत म्हणून जास्त बजेट टाकत नाहीत आणि जास्त बजेट टाकत नाहीत म्हणून म्हणजे जास्त बजेट टाकत नाहीत म्हणून ते ज्या लॅव्हिश पद्धतीने दिसायला पाहिजे त्या लॅव्हिश पद्धतीने दिसत नाही. मग आपण आपला सगळा भर कॉन्टेंटवर राहतो, की चांगली गोष्ट, वेगळी गोष्ट, काहीतरी वेगळं म्हणतोय, अशा ह्याच्यातच आपण अडकून पडलोय. आणि जोवर ते अशी एक सुपर डुपर अनेक एका वर्षामध्ये 6 चित्रपट हिट झाले, जे 100 करोड पर्यंत पोहोचले, अशी जोर परिस्थिती येते ना, तोपर्यंत आपण नाही विचार करू शकत बाहुबलीचा. कारण बाहुबली इतके पैसे किंवा त्याच्या आसपासचे पैसे घालण्याची ताकद कोणामध्ये आहे? आणि त्याची गॅरंटीच नाहीये ना. तर ते म्हणजे जे लोक टीका करतात की मराठी सिनेमे फालतू बनवतात, काय बघा साऊथकडे बघा, पण साऊथचे लोक ज्या निष्ठेने जाऊन चित्रपट पाहतात चित्रपटगृहामध्ये, तेवढे आपण बघतो का? हा प्रश्न आपण स्वतःला पण विचारायला पाहिजे. तर ते असं सगळं दुधारी आहे. ते सगळं असं आपण ना एका विचित्र फेजमध्ये आहोत मराठी फिल्म इंडस्ट्री म्हणून. आणि मला खात्री आहे की ही फेज संपून ना लवकरच एक सुवर्ण काळ पण येईल मराठी चित्रपटसृष्टीला पण. या वर्षाची सुरुवात चांगली झाली, होय. उत्तर पण चांगला झाला आहे. होय. पण गेल्या वर्षीचा जो चित्रपट पाहिजे तर अजून एक ट्रेंड असा दिसतो की मराठी चित्रपटांना
फंडिंग चांगलं मिळतं हम्म. आणि नंतर मग शो गडबडतात किंवा मग शो पोहोचत नाही. बरेचदा मिळत नाहीत, थिएटर्स मिळत नाहीत. कारण आपल्याला मराठी म्हणून आपल्याला कॉम्पिटिशन किती चित्रपटांची आहे, हिंदी चित्रपटांची कॉम्पिटिशन आहे, साऊथ फिल्मची आहे, हॉलिवूड फिल्मची आहे, गुजराती फिल्मची आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्यांच्या भडीमारामध्ये आपल्याला सस्टेन करणं हे प्रेक्षकांच्या सहमतीशिवाय आणि सहकार्याशिवाय शक्य नाहीये ते. त्यामुळे मराठी चित्रपट जगवण्यासाठी मेकरची जितकी जबाबदारी आहे ना, तितकी ती प्रेक्षकांची पण आहे. आणि आपण भलेही नावं ठेवा तुम्ही चित्रपटांना, पण चित्रपट जाऊन निष्ठेने पाहणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. कल्चर डेव्हलप झालं पाहिजे मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्याची. अनेक लोक वाट बघत असतात, नाही येईल ना ओटीटीवरती, पण ओटीटीवर नाही येणार आहे कारण घेत नाहीत मराठी सिनेमा Correct. ओटीटीवरती. प्रोड्युसर जगला पाहिजे ना ऍट दी एंड ऑफ द डे. तर तो बिचारा 1-2 सिनेमे करून तो जगतच नाही. आणि मग ते जे काय होतं की 5 सिनेमे एकत्र द्या, मग त्याच्यात तुमचा सिनेमा हरवतो कुठेतरी. दॅट्स द थिंग. पुढे शेवटचा प्रश्न, कास्टिंग काउच तुम्ही मिस करताय का प्रेक्षक? हो, करतो की मिस अर्थातच. पण मला असं वाटतं की त्या प्रत्येक कलाकृतीचं एक एक्सपायरी डेट असते. ती त्याची जेव्हा झाली तेव्हा झाली. पण जे आहे ते चांगलं आहे. आणि एका अशा माध्यमावरती आहे की जे आहे आता, जे जिवंत राहील सतत. So ते बघत राहतील लोक त्याच्यावर. सर, अनेक वर्षांनी रंगभूमीवर आम्हाला तुम्ही पाहायला मिळताय. तर हा अनुभव कसा होता पुन्हा एकदा रंगभूमी करण्याचा, आणि अर्थात या टीमबरोबर काम करून कसं वाटतंय? आता 6 प्रयोग झालेत तुमचे. खूप छान, खूप मजा आली. कारण रंगभूमीवर काम करायला नेहमीच मजा येते. त्याची आव्हानं आहेत, त्याचा आनंद आहे, त्याचा सॉरी माझा आवाज गेला त्यामुळे हा स्वर आहे. त्यामुळे त्याची गंमत आहे आणि ते पुन्हा अनुभवता यावं म्हणूनच नाटक करतो. त्यामुळे आणि ही सगळी ओळखीची मंडळी आहेत, मित्रमंडळी आहेत. मधुबंध आणि मी याआधी मित्र म्हणून काम केलंय, रायटर ऍक्टर म्हणून काम केलंय, निर्माते म्हणून काम केलंय. आता ह्याच्यात ऍक्टर म्हणून पण काम करतो. सो नातं इव्हॉल्व्ह होतंय. निपुण बरोबर मला काम करायचं होतं. निपुण बरोबर या नाटकातनं काम करायची संधी मिळाली. अमू आणि मी जीवलगानंतर एकत्र काम करतोय. अमू पहिल्यांदा नाटक करतोय. सो आय थिंक in a lot of ways this is a very interesting coming of people together. आणि त्यामुळे खूप मजा येते. आनंद झाला का? त्याचं अत्यंत क्लिशे उत्तर आहे की हो आनंद झाला. तो आणि त्या नाटकाची गंमत अशी आहे की चित्रपटाचा आनंद 30-35 दिवसात संपतो. नाटकाचा आनंद हा वाढत जातो कारण प्रयोगागणित त्याची गंमत वाढते. सो त्या नाटक करण्याची मजा आहे की जर करेक्ट ग्रुप फॉर्म झाला तर त्या आनंदातलं सातत्य तुम्हाला ठेवता येतं आणि ते वाढवता येतं. सर, तुमच्या भूमिकेबद्दल म्हणजे निपुण सरांनी किंवा मॅमने सांगितलं, पण आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, या भूमिकेबद्दलचं वेगळेपण तुमच्या मते काय आहे आणि ऑब्व्हियसली रिस्पॉन्स भूमिकेला? त्यांनी सांगितलं तेच आहे कारण हिने लिहिलं ह्याने डिरेक्ट केलं. ह्याच्यापेक्षा मी काय बेटर सांगणार. रिस्पॉन्सचा की तो क्विंटेसेन्शियल गुड बॉय नाटकातला आणि तो काय म्हणतो आपण त्याला, एव्हरीबडी लाईक्स अ गुड बॉय. सम गर्ल्स लाईक बॅड बॉयज बट मोस्ट पीपल लाईक गुड बॉयज. तो ही इज अ क्विंटेसेन्शियल गुड बॉय नेक्स्ट डोअर. मध्यमवर्गीय विचारसरणीतला मुलगा आहे, मध्यमवर्गीय एथिक्स आणि मॉरल्स असलेला मुलगा आहे. लग्न संस्थेवर नितांत विश्वास आहे, लग्न संस्थेबद्दल नितांत आदर आहे. तोही त्याच्या सगळ्याशी झुंजतोय त्याच्या पद्धतीने. तोही ही इज ऑल्सो गेटिंग दॅट एक्सपिरियन्स ऑफ द लग्नाचा अनुभव त्यालाही. पण त्याचं इंटेंट आहे की ती लग्न पंचमी साजरी होत राहावी. तो त्या इंटेंटचा मुलगा आहे, गुड बॉय आहे आणि लवेबल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासाठी इट्स अ व्हेरी, मी ज्या विचारसरणीचा मुलगा आहे त्या विचारसरणीचा रोल असल्यामुळे त्याच्याशी एकरूप होणं जास्त सोपं आहे किंवा जास्त इझी असं मला. अमृताने अनुभव सांगितला लोकांसमोर येण्याचा पहिल्या प्रयोगाचा. तुझा अनुभव काय होता इतक्या वर्षानंतर जेव्हा पहिल्यांदा प्रयोग केलास? मला असं वाटतं की नाटकाच्या प्रयोगाला प्रयोग म्हणतात कारण तो प्रत्येक प्रयोग वेगळा असतो. त्यामुळे लोकांसमोर येण्याचा आनंद हा प्रत्येक प्रयोगाचा वेगळा आहे. काही म्हणजे काय म्हणतात, आता पडदा उघडल्यावर मी पहिल्यांदा नाटक केलं होतं तेव्हा सगळ्या प्रयोगांना मला टाळ्या यायच्या नाही. आता पडदा उघडल्यावर टाळ्या येतात, म्हणजे एंट्रीला टाळ्या येतात. सो एंट्रीला टाळ्या घेणं इज वन स्टेप अप. पण हे फार रेअर आहे. म्हणजे आय वुड सॉरी मी तुला कट करते मध्ये, पण मराठी रंगभूमीवरती 2 किंवा 3 नट असतील ज्यांच्या एंट्रीला टाळ्या मिळतात. प्रशांत दामले आहेत,
भरत जाधव आहे, अजून असतील कदाचित, मला माफ करा जर मला माहिती नसेल तर. पण जेव्हा पहिल्या प्रयोगापासून प्रत्येक वेळी जेव्हा स्वप्नीलची एंट्री म्हणजे तो असतो पण तो नंतर एंटर ती होतो गंमत आहे actually. नाटकाची. हा. हा. प्रत्येक वेळी इतका टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या, आणि म्हणजे मला असं वाटलं येस स्टार. म्हणजे मी ना स्वप्नीलकडे स्टार म्हणून कधी बघतच नाही. मला तो खूप असा मित्र, आमचं एक वेगळं बिझनेस मित्र म्हणून आम्ही सोल सोल ब्रदर सिस्टर आहोत आम्ही. तर त्याच्यामुळे ना मला असं त्याच्याकडे मी असं स्टार म्हणून बघत नाही. पण मला पहिल्या प्रयोगानंतर सातत्याने जाणवलं की भाई मैंने तो स्टारली आहे एक. असं आहे. तर सॉरी. नॉट एट ऑल. सो ती त्या प्रत्येक प्रयोगाची गंमत आहे, ती एनर्जी. आणि मुळात नाटकाची गंमत मला ही वाटते की खूप टेक्निकल आहे, पण तुम्हाला फोर्थ वॉल ब्रेक करता येते, जी तुम्हाला बाकीच्या माध्यमांमध्ये ब्रेक करण्याची संधी तशी मिळत नाही. म्हणजे अगदी तुम्ही पीस टू कॅमेरा बोललात तरी तिथे रिस्पॉन्स येत नाही तुम्हाला, पण नाटकात ती संधी तुम्हाला नाटक देतं. म्हणजे तुम्ही रडलात तर तुम्हाला पहिल्या रांगेतनं कोणतरी असा आवाज येतो, तर तुमच्या लक्षात येतं की अरे ही बाई किंवा हा पुरुष माझ्याबरोबर रडतोय, किंवा तुम्ही हसलात तर समोरचा माणूस हसतो. तर तो फोर्थ वॉलचा जो अनुभव आहे, आत्ताही माझ्या अंगावर काटा आला, तो तुम्हाला फक्त नाटक देऊ शकतं, तुम्हाला दुसरं कुठलंही माध्यम देऊ शकत नाही. त्यामुळे तो रिस्पॉन्स, आणि मला असं वाटतं की नटाचं आयुष्य वाढवणार आहे तो रिस्पॉन्स. नट म्हणून पण, माणूस म्हणून पण, आणि समृद्ध होणं या अर्थाने पण. म्हणजे तो रिस्पॉन्स तुम्हाला तारुण्य देत राहतो, तो रिस्पॉन्स तुम्हाला यंग करत राहतो, तो रिस्पॉन्स तुम्हाला ज्यात तुमची भूक वाढवत राहतो टू डू बेटर अँड टू डू बिगर स्टफ. सो इट इज लाईक फ्युअल. कोळसा टाकल्यासारखं आहे, इंजिन जोरात धावायला लागतं. आणि अमृता बरोबर काम करण्याचा हा अनुभव कसा आहे? कारण आउटस्टँडिंग. आय थिंक शी इज डुईंग सच अ फॅब जॉब. म्हणजे आय एम नोबडी टू सिट इन अ हाय चेअर अँड से दॅट निपुण अँड मधुगंधा शुड से दॅट, कारण ते रायटर डिरेक्टर. पण तुम्ही अमुचं काम बघा, तुम्हाला अजिबात असं वाटणार नाही की तिचं पहिलं नाटक आहे. इन द गुड सेन्स ऑफ द टर्म मी हे बोलतो. सो तिचं पहिलं नाटक आहे, ह्याचा नर्वसनेस ती तिच्या कामात आणते, पण ह्याचा नर्वसनेस ती खूप पॉझिटिव्हली नाटकात वापरते. ऍक्टरने नर्वस होण्याच्यात काहीच गैर नाही, पण ती नर्वस एनर्जी वापरली कशासाठी जाते फार महत्वाचं आहे. ती नर्वस एनर्जी मेहनत करण्यासाठी वापरते, ती नर्वस एनर्जी चांगलं काम करण्यासाठी वापरते, ती नर्वस एनर्जी परफॉर्मन्स एनहॅन्स करण्यासाठी वापरते, आणि ते फार आनंद देणार आहे. सो आय थिंक शी इज डुईंग अन ॲब्सल्युटली ब्युटिफुल जॉब. म्हणजे अशी अमृता खानविलकर तुम्ही रंगमंचावर पाहिली नाहीये, चित्रपटांमध्ये पाहिली नाहीये, वेबमध्ये पाहिली नाहीये. आय थिंक शी इज डुईंग अ स्प्लेंडेड जॉब. मधुगंधा फॉर दॅट मॅटर. म्हणजे मधुगंधाला मी ऍक्टर म्हणून कधीच पाहिलं नाही. म्हणजे तिने नाटकात काम केलंय, मी ऐकलंय, मी पाहिलं नाही. आमच्या चित्रपटांमध्ये ती काम करते, तो अगदी काय म्हणतात त्याला, हा म्हणजे कोणी नाही म्हणून मधुगंधा या लेवलला ती बिचारी काम करते. म्हणजे की मधुगंधा तू कर यार, आता तू कर, नका रे मला घेऊ वगैरे, ह्याच्यात येते. सो ह्याच्यात ती सो तिची एक वेगळी ताकद कळते तुम्हाला नटी म्हणून काय, कारण ती काय किंवा सुनील काय हे 3-3, 4-4 पात्र करतात. सो हे एक काय म्हणतात त्याला, एक असं अलंकारिक वाक्य म्हणून म्हणणं खूप सोपं आहे की ते 4 पात्र करतात. त्या 4 पात्रांची ती जबाबदारी आहे, त्या 4ही पात्रांना न्याय देणं, त्याचे गेटअप्स करणं. नाटक आहे त्यामुळे एंट्री एक्झिट करणं. सो ही सगळीच मला असं वाटतं नट म्हणून अत्यंत बलाढ्य मंडळी आहेत, आणि त्यांची बलस्थानं घेऊन इकडे आलेत. त्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असा होतो की तो नाट्याविष्कार तुम्हाला खूप आनंद देऊन जातो. खूप भारी बोललो तू मोठे मोठे शब्द वापरतोस पण. या साइड ऑफ खुर्ची, ऐक ना, या साइड ऑफ खुर्चीमध्ये ते जरा मिसिंग होतं. बॉल होण्याची प्रोसेसची काय म्हणालास ती कारणीभूत असेल. आय एम शुअर, आय जेन्युइनली फील की प्रत्येक काम तुम्हाला एनहॅन्स करत जातं, प्रत्येक काम तुमच्याकडलं काहीतरी काढून घेतं आणि तुम्हाला काहीतरी देतं. एव्हरी रोल दॅट यू डू इन युअर लाईफ टेक्स अवे पार्ट ऑफ युअर सोल अँड गिव्स समथिंग टू युअर सोल दॅट यू डिडंट हॅव. इट कॅन बी एन एक्सपिरियन्स, इट कॅन बी अ लाईन, इट कॅन बी एनिथिंग. तर ते या नाटकाने खूप दिलं असं मला वाटतं. आणि परत ते आमचं नाटक आहे किंवा प्रमोशनला आलं म्हणून नाही, पण मला असं वाटतं की आत्ताच्या काळावर अत्यंत मार्मिक, अत्यंत मनोरंजक पद्धतीने काहीतरी सांगू पाहणारं नाटक आहे. त्याच्यात कुठेही आम्ही प्रीची होऊ पाहत नाही, त्याच्यात कुठेही आम्ही आता एक संदेश देऊया, हा अजिबातच. त्याचं मूळ केंद्रस्थान हे करमणूक आणि मनोरंजनच आहे. हे आम्ही सगळे अधोरेखित, आय होप आपण हेच बोललोय, आपण हेच अधोरेखित करतोय. पण हॅव्हिंग सेड दॅट, मधुगंधा कुलकर्णी जेव्हा एखादं नाटक लिहिते तेव्हा तिला काय म्हणायचं असतं ती इतक्या बेमालूमपणे त्याच्यात पेरते
की ते तुमच्यापर्यंत पोचतं पण ते तुम्हाला कळत नाही की ते इंजेक्शन तुम्हाला मिळालंय. सो आय थिंक ते तिची स्ट्रेंथ ती ॲज अ रायटर रायटर किंवा निपुण जेव्हा काही ब्लॉक्स असतात नाटकातले काही ब्लॉक्स जसं एंड ब्लॉक आहे फॉर एक्झाम्पल, एक अत्यंत महत्वाचा पॉईंट येतो नाटकात. तो एंड ब्लॉक तुम्ही बघितलं तर तो ब्लॉक तुम्हाला खूप काही सांगून जातो. पण तो ब्लॉक तो आता एक भारी एक आता कॉम्पोजिशन करतो म्हणून लावलेला ब्लॉक नाही. दॅट्स जस्ट हिज ब्रिलियन्स एज अ डिरेक्टर. पण तुम्हाला बरोबर कळतं की हा चौकटीत अडकलाय. ती जी गंमत आहे तो प्रत्येक जण आपापला ए गेम घेऊन नाटकात येतं अँड दॅट जस्ट एनहान्सेस दी ओव्हरऑल एक्सपिरियन्स. क्रिएटर म्हणून तुमच्यात दोघांमध्ये काही वाद होतात का? क्रिएटर म्हणून माझ्यात आणि मधुगंधामध्ये आय थिंक we've learned to disagree with each other आणि दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट ॲज प्रोड्युसर्स. आम्ही आमचे KRA इतके स्मार्टली डिवाइड केले कारण आता हे आमचंही 3रं-4थं प्रोजेक्ट आहे एकत्र. त्याच्या आधी अनेक वर्ष आम्ही मित्र. सो त्यामुळे म्हणजे आता तिच्या KRA म्हणजे तिचं जे जॉब प्रोफाईल आहे त्याच्यात मला काय वाटलं तर मी तिला सांगतो, वाद घालतो, काही करतो. पण मलाही माहिती आणि तिलाही माहिती की तो कॉल तिचा आहे अँड वाईस वर्सा. ती मला काही सांगेल, आर्ग्यू करेल, डिसअग्री करेल. पण वन्स बोथ ऑफ अस टेक अ डिसिजन देन तो आमच्या दोघांचा निर्णय. आता इन आर केस चौघांचा. अमू इज ऑन द सेम पेज. म्हणजे मला माहितीये मी काय करतोय, तिला माहिती ती काय करते, हिला माहिती ही काय करते. हिच्याकडे एखादी गोष्ट आली जी माझ्या रिलेटेड आहे तर ती सांगते की माझ्याशी बोल नका, स्वप्नीशी बोल. तर ते आम्ही आमचं डिस्ट्रीब्युशन करून घेतल्यामुळे ऑफकोर्स वी डिसअग्री अँड ऑल क्रिएटिव्ह पीपल शुड डिसअग्री. दॅट्स पार्ट ऑफ बिईंग क्रिएटिव्ह. पण वी शुड बी एबल टू रिस्पेक्ट दॅट डिसअग्रीमेंट अँड मूव्ह फॉरवर्ड टुगेदर. आणि पटत नाही तर आम्ही एक क्लॅरिटी ठेवली, आम्ही तिथल्या तिथे बोलतो, एकमेकांना सॉरी म्हणतो, मूव्ह ऑन करतो अँड वी स्टार्ट अ फ्रेश. मी म्हटलं ना मगाशी म्हणजे नाटक एकत्र करणं म्हणजे ते टीम ॲज अ टीम तुम्ही वर्क झालं पाहिजे. आता खटके उडाले ना फक्त आपण प्रयोगाला भेटू असं होत नाही. ते इट स्टार्ट्स टू शो. ते टेन्शन असेल, काही ऑकवर्डनेस असेल ना तर तो शो करतो. आणि जितकं फ्री असाल तितकं सगळं छान जुळून येतं. तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. थँक्यू. जसं तुम्ही म्हणालात की अमृताच्या 2 सीनसाठी रडायला आणि बाकीचं संपूर्ण नाटक हसायला, 200 सीनसाठी हसायला आम्ही सुद्धा नक्की येऊ. आमच्या सगळ्या टीमकडनं तुम्हाला लग्न Thank you. पंचमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. शुभारंभाच्या प्रयोग खूप यशस्वी होऊ दे. थँक्यू सो मच. नाही झालाय 6 शुभारंभ. मुंबईचा शुभारंभ. अच्छा. मुंबईतला शुभारंभ Thank you. 23 मेला आहे पार्ल्याला 23 मे नाही आहे, Sorry, 23 जानेवारीत आहोत आता आपण. दुपारी 4 23 वाजता आहे का काही? प्लीज नक्की या, हसायला ये. थँक्यू. Thank you so much. Thank you very much. Like always. Thank you.